सैफवर हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशी असल्याचा संशय असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक झाली आहे। आरोपीचे नाव मोहम्मद शरीफुल शहजान असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। 5 ते 6 महिन्यांपूर्वी हा आरोपी मुंबईमध्ये आलेला होता अशी सुद्धा माहिती पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांनी दिलेली आहे आणि त्या दृष्टीने आता अधिकचा तपास केला जातोय। सीसीटीव्ही मध्ये दिसणारी व्यक्ती ही तीच व्यक्ती आहे का या संदर्भात तपास केला जाईल। तसंच त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि अधिक कोठडी द्यावी अशी मागणी सुद्धा पोलिसांकडून केली जाणार आहे। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आलेली आहे। हा बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। त्याच्याकडे काही साहित्य सापडलेलं आहे आणि त्यावरून हा अंदाज बांधण्यात आलाय। सध्या त्याचा मुक्काम हा खारमधल्या पोलीस ठाण्यामध्ये आहे। त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर अधिकचा तपास केला जाणार आहे। 5 ते 6 महिन्यांपूर्वीच हा आरोपी भारतामध्ये आलेला होता अशी सुद्धा माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि त्यामुळे आता त्या दृष्टीने सुद्धा तपास केला जाणार आहे। तो आपली नावं वेगवेगळ्या पद्धतीने सांगतोय। आपल्याला अटक केल्यानंतर त्याचं नाव विजय दास असं सांगितलेलं आहे, मात्र त्याचं खरं नाव हे मोहम्मद असल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी दिलेली आहे। नेमका आरोपी भारतामध्ये आल्यानंतर मुंबईमध्ये आल्यानंतर तो कुठे कुठे गेला, त्याने कुठे कुठे रेकी केली या संदर्भातला तपास सुद्धा केला जाणार आहे। तसंच सैफवर हल्ला करण्यापूर्वी त्यानं तिथली रेकी केलेली होती का, तो त्याच्या घरापर्यंत कसा पोहोचला या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आणि त्याचबरोबर मनोज कुलकर्णी यांच्याकडून। पहिल्यांदा आपण जाणार आहोत मनश्री पाठककडे। मनश्री, मगाशी पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे पत्रकार परिषदेमध्ये, त्यालाच कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं जाणार आहे। काय त्या संदर्भातले अधिकचे डिटेल्स आहेत? या आरोपीचं खरं नाव आता समोर आलेलं आहे। पोलिसांच्या सांगण्यानुसार या आरोपीचं खरं नाव आहे मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजान। सगळ्यात महत्त्वाचा अँगल या प्रकरणात समोर येतोय तो म्हणजे हा आरोपी बांगलादेशी असल्याचा संशय आता पोलिसांना आहे। पोलिसांनी त्या पद्धतीने सुद्धा तपास सुरू केलेला आहे। पोलिसांनी असं म्हटलं याचं कारण त्याच्याकडे काही साहित्य त्या पद्धतीचं मिळालं आणि सोबतच त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या जबाबातून अशा काही गोष्टी समोर आल्या की त्याचं बांगलादेश कनेक्शन हे स्पष्ट होत आहे। सोबतच त्याच्याकडे पुरेशी वैध असणारी भारतीय कागदपत्र नाहीयेत, जसं की आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र असतील ती पुरेशी वैध नाहीयेत असं देखील पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा आता पोलिसांचा तपास सुरू आहे आणि बांगलादेशी असल्याच्या संशयावरून आता पोलीस काही अधिकची कलमं लावण्याचा देखील विचारात आहेत। त्याच्यामुळे या आरोपीला वरती जो गुन्हा दाखल झालेला आहे यापूर्वीच, त्यासोबतच म्हणजे दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणे, घरफोडी करणे यासोबतच आता बांगलादेशी असल्याच्या संशयावरून सुद्धा काही अधिकची कलमं ही ॲड होणार आहेत। सोबतच चौकशीअंती पोलीस कोर्टासमोर त्याला सादर करतील आणि अर्थातच त्याची अधिक पोलीस कस्टडी ही सुद्धा मागून घेतील आणि त्यानंतर आणखीन चौकशीत इतर बाबी सुद्धा समोर येतील। सगळ्यात महत्त्वाचं की तो जर बांगलादेशी असेल तर त्यांनी कशा पद्धतीने सैफ अली खानच्या घराची रेकी केली किंवा सैफ अली खानच्या सोबतच इतर काही सेलिब्रिटींच्या घराची रेकी केली होती का, त्या दृष्टीने आता तपास पुढे चाललेला आहे। ज्या पद्धतीने या आरोपीला पकडण्यात आलंय, अटक करण्यात आली आहे, काल रात्रीची ही कारवाई आहे। पोलिसांच्या जवळपास 20 टीम या आरोपीला शोधण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या होत्या। ठाण्यातल्या एका जंगलातून, एका खारफुटीच्या जंगलातून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। लेबर कॅम्प जवळच्या जंगलातून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। असं सांगितलं जातंय की हा आरोपी, हा हल्लेखोर हा झाडाझुडपांमध्ये त्या ठिकाणी लपून बसलेला होता आणि त्यामुळे काही वेळ लागला पोलिसांना त्याला ताब्यात घेण्यासाठी, त्याला पकडण्यासाठी। झाडाझुडपात लपून बसलेल्या या आरोपीला अखेरीस ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यासाठी त्याला आता सध्या खार पोलीस स्टेशन या ठिकाणी आणण्यात आलं आहे। मात्र इतर कुठल्याही बाबींवर प्रकाश टाकायला, माध्यमांसमोर उघडपणे त्याची वाच्यता करायला पोलिसांनी नकार दिला, कारण हा तपासाचा भाग आहे। चौकशीअंती सत्य काय ते समोर येईलच अशी आशा बाळगायला हरकत नाहीये। याचं कारण असं आहे की पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा अँगल ॲड केलेला आहे, एक महत्त्वाच्या गोष्टीवर प्रकाश टाकलेला आहे, तो म्हणजे या आरोपीचं मूळ बांगलादेशी असणं। त्याच्यामुळे अशा पद्धतीने या आरोपीसारखेच आणखी काही जण मुंबईमध्ये कार्यरत आहेत का, अशा पद्धतीने काही रेकी केली जाते का, याचा सुद्धा शोध आता क्राईम ब्रांच घेते आहे। अगदी धन्यवाद मनश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आता आपण पोलिसांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे पाहूयात त्या संदर्भातली प्रतिक्रिया। आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे
या आरोपीचं वय 30 वर्ष आहे. प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे. या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत. आता आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून. मनोज कुलकर्णी हे खार पोलीस ठाण्याच्या बाहेर उभे आहेत. मनोज, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत सध्याचे? किती वाजता त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि सध्याची तिकडची काय हालचाल आहे? अगदी बरोबर आहे. काल ठाण्यातून पकडल्यानंतर पहाटे 4 वाजेच्या सुमारास या आरोपीला जे आहे ते खार पोलीस स्टेशन या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. मी खार पोलीस स्टेशनच्या बाहेरच आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर काही अधिकारीसुद्धा आतमध्ये असल्याची माहिती मिळते आणि त्याची चौकशी करत आहेत. नेमके त्याचे कागदपत्र तपासले असता तो बांगलादेशी असल्याचं पुरावे समोर येत आहे. कारण यामध्ये त्याच्याजवळ भारतीय असल्याचे कुठलेही पुरावे नसल्यामुळे मोठी समस्या जी आहे ती पोलिसांसमोर आली होती. परंतु त्याच्या बोलण्यातून आणि त्याच्या वागण्यातून जे आहे तो बांगलादेशी असल्याचं समजतं. गेल्या काही महिन्यापूर्वीच तो या ठिकाणी आला होता. नेमका काय काम करत होता तर हे चौकशी समोर आलं आहे की तो हाऊसकीपिंगची कामं करत होता. आता त्याच्यासोबत आणखी कोणी आलेलं आहे का, या गुन्ह्यात त्याने आणखी काय काय केलेलं आहे, याच्यासोबत किती जण आहेत, या सगळ्या बाबींची चौकशी पोलीस करणार आहेत. दुपारी 12 नंतर त्याला मेडिकलसाठी नेण्यात येईल अशी माहिती समोर येते आणि त्यानंतर सुट्टीकालीन कोर्ट जे आहे त्याच्यासमोर उभं करण्यात येईल आणि त्याची पोलीस कोठडी घेण्यात येईल आणि पोलीस कोठडीमध्ये हे सगळे त्याचे जे काय कारनामे आहेत, कर्तृत्व आहे ते सगळं समोर येणार आहे. तोपर्यंत मात्र पोलिसांनी माहिती दिलेली आहे की हाच आरोपी आहे. त्यामुळे आता पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. कारण गेल्या 4 दिवसापासून पोलीस या आरोपीच्या शोधात होते. तो पोलिसांना हुलकावणी देत होता. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी. तर सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला अटक झालेली आहे. ठाण्यातून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सुद्धा अधिकची माहिती दिलेली आहे. हा 4 ते 5 महिन्यांपूर्वीच भारतामध्ये आलेला होता. त्यानं स्वतःचं नाव बदललेलं आहे आणि विजयदास असं सांगितलेलं आहे. मात्र त्याचं मूळ नाव हे मोहम्मद असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. त्याला आजच कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि अधिकची कोठडी संदर्भात न्यायालयाला विनंती केली जाणार असल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलंय. तर सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला सध्या खार पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्याला आजच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्याच्याकडून इतर बाबींचा खुलासा सुद्धा करून घेतला जाणार आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे. त्याच्याकडे जे साहित्य सापडलेलं आहे त्या सगळ्याच्या अनुषंगानं तो बांगलादेशमधला नागरिक असावा अशी माहिती सध्या मिळते. तसंच भारतीय असल्याचा त्याच्याकडे कुठलाही पुरावा नाहीये असंही पोलिसांनी सांगितलंय.